आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण एक रहस्यमय मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहे। रहस्यमय यासाठी कारण की या मंदिराचं नावसुद्धा अजून लोकांना माहीत नाही आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे, खूप प्राचीन। जवळपास 11व्या ते 13व्या शतकात या मंदिराची स्थापना करण्यात आली असावी असं म्हटलं जातं। आणि हे सुंदर मंदिर आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबेगण या गावामध्ये। आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे, निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर स्थित आहे। आणि बघू शकता आता मी बाईकने निघालो आहे, माझ्या घरापासून जवळ होतं, माझ्या होमटाऊनमध्येच आहे, त्यामुळे बाईकने निघालो आहे आणि सोलो राईड आहे आजची। आणि बघू शकता आता आजूबाजूचा परिसर पण जबरदस्त आहे। म्हटलं इथे तुमच्याशी गप्पा मारू। आणि नाशिकचा जो बहुचर्चित किल्ला आहे रामशेज, हे बघा मागे रामशेज किल्ला, आणि तिथूनच पुढे 20 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि तिथेच आहे ते आंबेगण गाव। तर चला आता जाऊया लवकरच आंबेगणमध्ये आणि त्या मंदिराची माहिती तिथेच जाणून घेऊ। तर मंडळी आता रामशेज किल्ल्यापासून जवळपास आपण 20 ते 22 किलोमीटर पुढे आलो आहे। आणि हे बघा आता इकडे आंबेगण गावाकडे जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे हा जो पेठ रोड आहे, तुम्हाला कुठेच वळायचं नाही, सरळ सरळ पुढे यायचं आहे आणि मग तुम्ही पोहोचतात आंबेगण या गावाजवळ। ॲक्च्युली इथे पाटीसुद्धा लावलेली आहे, तर इथून आपल्याला फक्त आता 1.5 किलोमीटर पुढे जायचं आहे आणि मग आपण पोहोचतो मंदिराजवळ। तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत त्या प्राचीन मंदिराजवळ। आणि बघू शकता आता हे बघा इथे कंपाऊंड आहे आणि आतमध्ये आहे मंदिर। आणि हे बघा इथे आपण बाईक पार्क केली आणि इकडे आहे आंबेगण गाव, इकडे मागे पूर्ण गाव आहे आणि गावाच्या पुढेच हे मंदिर स्थित आहे। तर मंडळी हे बघा आता गेटमधून आतमध्ये आलो आहे आणि इथे ना हे बघा असा दगडांचा रोड केलेला आहे, म्हणजे पुरातत्व विभागामार्फतच हे काम करण्यात आलं आहे। आणि आजूबाजूने पूर्ण असं कुंपण घातलेलं आहे। आणि हे बघा जसं आपण या रस्त्याने पुढे जातो, हे बघा हेच आहे ते प्राचीन मंदिर आणि आजूबाजूला पूर्ण असं मोकळं मैदान आहे। तर मंडळी बघू शकता आता आलेलो आहे आतमध्ये आणि हेच आहे ते प्राचीन मंदिर। आणि जसं की तुम्ही बघत असाल मंदिराची बरीच पडझड झालेली आहे आणि खूप कमी अवशेष उरलेले आहेत। आणि हे बघा पुरातत्व विभागामार्फत हे सुद्धा काम करण्यात आलेलं आहे। इथे पूर्ण असे दगडं टाकून सपाटीकरण केलेलं आहे आणि या मंदिराचा जो कळस आहे तो ढासळलेला आहे, म्हणजे पूर्वी जेव्हा हे मंदिर चांगल्या स्थितीमध्ये असेल तेव्हा याला वरती कळस असेल। आणि बघू शकता तुम्ही अजूनही त्याचे काही अवशेष उरलेले आहेत। तर चला आता जाऊया आतमध्ये आणि प्रत्यक्ष मंदिर कसं आहे ते बघूया। तसंच मी ड्रोनसुद्धा आणलेला आहे, या ड्रोनमार्फत मी तुम्हाला इथले चांगले शॉट्स दाखवणार आहे आणि आजूबाजूचा परिसर आणि इथलं जे गाव आहे ते कसं आहे ते सुद्धा आपण बघूया। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील आंबेगण गावामध्ये निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं एक रहस्यमय प्राचीन मंदिर। या मंदिराबद्दल फारशी माहिती कुठेच मिळत नाही, ना इतिहास, ना शिलालेख, ना कोणती अधिकृत नोंद। पण संशोधकांच्या अभ्यासानुसार हे मंदिर 11व्या ते 13व्या शतकातले म्हणजेच यादवकालीन असल्याचे दिसून येते। मंदिरासमोर उभं राहिल्यावर त्याच्या रचना, सुंदर कोरीव काम आणि अवशेष पाहिल्यावर एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, हे काही साधं ठिकाण नाही। असं वाटतं एकेकाळी इथे दिव्यांचा प्रकाश झळकत असेल, मंत्रांचा आवाज घुमत असेल आणि भक्तांची वर्दळ देखील असेल। मंदिराची रचना पाहिली तर हे बांधकाम हेमाडपंथी शैलीची आठवण करून देतं। मोठे मोठे दगड, त्यावरील नक्षीकाम आणि मजबूत रचना, कदाचित म्हणूनच इतिहास जरी शांत असला तरी या मंदिरातील प्रत्येक दगड काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय। तर मंडळी बघू शकता मंदिराच्या बाहेर ना खूप मोठं मैदान आहे आणि हे बघा इकडे अशी बाजूला आहे ना कुंपण केलेलं आहे आणि तिथे बसण्यासाठी बाकडेसुद्धा ठेवण्यात आलेले आहे। तर तिथे तुम्ही बसू शकता आणि मंदिर बघू शकता। आणि मंदिराच्या समोर ना इकडे मस्त शेती वगैरे आहे, खूप निसर्गरम्य वातावरण आहे। हे बघा इकडे शेती आहे पूर्ण। जेव्हा तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात याल तर तुम्हाला आणखी निसर्ग पाहायला मिळेल। आता सध्या मी उन्हाळ्यात आलो आहे त्यामुळे इथे पूर्ण सुकलेलं दिसतंय। हे बघा मंदिराच्या समोरच इथे एक प्राचीन विहीर आहे, म्हणजे वरचं हे बांधकाम नवीन आहे पण ही विहीर असं म्हणतात की खूप खोल आहे आतमध्ये आणि आतमध्ये प्राचीन विहीर आहे। आणि सध्या बघू शकता पाणी पिण्यालायक तर नाही, पूर्ण दुर्लक्षित आहे, पण चांगल्या प्रकारे संवर्धन जर केलं तर ती विहीरसुद्धा उपयोगी पडू शकते। आणि इथूनच मंदिर दिसतं आहे बघा, मंदिराच्या समोरच आहे। तर ही सुद्धा बघा। तर मंडळी बघू शकता आता मंदिराच्या समोर उभा आहे आणि इथून मंदिराचं स्ट्रक्चर कसं दिसतंय। तर हे बघा हे जे बांधकाम आहे हे मंदिराचं प्राचीन आहे आणि त्यानंतर इकडचं बांधकाम नंतर करण्यात आलेलं आहे पुरातत्व विभागामार्फत, कारण की इथे बरेचसे अवशेष ढासळलेले आहेत, तर त्याला आधार देण्यासाठी हे काम करण्यात आलं आहे। आणि हे बघा हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार
आणि इकडे सुद्धा बरेच शिल्प कोरलेली आहेत. हे बघा इकडे देवी देवतांच्या मूर्त्या, भौमितिक रचना वगैरे, भारवाहक यक्ष आणि बरेच शिल्प आहे. त्याची आता पडझड झालेली आहे. या प्राचीन मंदिराची आज बरीच पडझड झालेली दिसते. काळाच्या ओघात अनेक शिल्पे तुटली, काही पूर्णपणे झिजून गेली. तरी सुद्धा मंदिराच्या भिंतींवर आणि खांबांवर उरलेले अवशेष पाहिले तर इथली शिल्पकला किती सुंदर असेल याची कल्पना येते. कुठे देवी देवतांच्या मूर्त्या, कुठे अलंकारांनी सजलेल्या सुरसुंदर्या, तर कुठे नृत्य करणाऱ्या अप्सरा. अशा अनेक कलाकृती या मंदिरावर कोरल्या गेल्या असाव्यात असं उरलेल्या मूर्त्यांवरून दिसून येतं. काही ठिकाणी यक्ष यक्षिणींसारख्या आकृत्यांचे अवशेष देखील दिसून येतात. तर खांबांवरील सूक्ष्म नक्षीकाम त्या काळातील कलाकारांची अप्रतिम कला दाखवून देतं. आंबेगनचं हे प्राचीन मंदिर आजही अनेकांसाठी अनोळखी ठिकाण आहे. पण अशाच ठिकाणांमध्ये महाराष्ट्राचा खरा वारसा दडलेला आहे. तर हा आहे मंदिराचा सभामंडप. आणि हे बघा सभामंडपाचं जे छत आहे ते पूर्ण ढासळलेलं आहे. पूर्णच काहीच अवशेष उरलेले नाही आहे. आणि हे बघा जसं आतमध्ये येतो आपण तर हा आहे सभामंडप आणि ते प्राचीन खांब अजूनही शिल्लक आहे. त्याच्या आधारावरच तो सभामंडप म्हणजे जे छत आहे ते तोललेलं असेल पण ते पूर्ण ढासळले. आणि हे बघा सभामंडपामध्येच नंदीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि तीसुद्धा भग्नावस्थेत आहे. म्हणजे त्याचा चेहरा वगैरे तुटलेला आहे. आणि हे बघा इथे सुद्धा मंदिराचं बांधकाम नंतर करण्यात आलेलं दिसते. हे बघा एवढा भाग आहे ना नंतर बनवलेला आहे. म्हणजे मंदिराची जी रचना आहे ती लक्षात येईल. आणि हे बघा इथे खूप बारीक बारीक कोरीव काम आहे. हे बघा खूप बारीक बारीक, तर ते आपण बघणारच आहोत. आणि जसं आपण या बाजूला येतो हे बघा इथे सुद्धा खूप बारीक कोरीव काम करण्यात आलं आहे. हे बघा इथे सुद्धा खूप कोरीव काम आहे. मंदिराच्या रचनेकडे बारकाईने पाहिलं तर मनात नकळत एक काल्पनिक दृश्य उभं राहतं, ज्यात हे मंदिर एकेकाळी किती भव्य दिव्य असेल याची जाणीव होते. पण नेमकं हे मंदिर बांधलं कोणी, इथला खरा इतिहास काय आणि या जागेमागचं रहस्य नेमकं काय आहे हे आजही एक रहस्यच आहे. आणि हे बघा इथे खाली द्वारपालाचे शिल्प आहेत. आणि जसं आपण गाभाऱ्यात जातो तर हे बघा इथे आहे प्राचीन शिवलिंग. आणि इथे फरशी वगैरे बसवण्यात आली सध्या, पण हे शिवलिंग प्राचीन आहे. इथे सुद्धा एक देवकोष्ठ आहे, त्यामध्ये शंकराची मूर्ती ठेवण्यात आली. आणि गाभाऱ्याचं बांधकाम बघू शकता तुम्ही. हे बघा इथं सुद्धा नक्षी केलेली आहे. आणि छोटासा गाभारा आहे, जास्त मोठा नाही आहे. आणि इथून मंदिराचा नजारा बघू शकता. तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. आणि जसं की तुम्ही बघितलंच खूप छान मंदिर आहे आणि खूप छोटा झाला असेल व्हिडिओ, कारण की या मंदिराची माहितीच उपलब्ध नाही आहे कुठे, त्यामुळे आपल्याला जास्त ऐतिहासिक माहिती देता नाही आली. पण मंदिराचे जे काही अवशेष उरलेले आहेत अजून पण ते मी तुम्हाला दाखवलेले आहे. आणि गावकऱ्यांनी खूप सहकार्य केलं आणि यांच्यामुळेच आपला हा व्हिडिओ आज संपन्न झालेला आहे, कारण की यांनीच आपल्याला सहकार्य केलं आणि खूप हेल्प केली. आणि बघू शकता अजून पण ते आपल्यासाठी थांबलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि लवकरच भेटूया अशाच कुठल्या तरी आणखी व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला पण असे काही प्राचीन स्थळे माहीत असतील, जसं की मंदिरं, गडकिल्ले किंवा म्हणजे असे काही ठिकाणं जे एक्सप्लोअर नाही झालेले अजून, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे त्यावर आपण व्हिडिओ बनवू आणि बऱ्याच लोकांपर्यंत ती माहिती आपण पसरवण्याचा प्रयत्न करू. तर चला आता लवकरच भेटूया आणखी कुठल्या तरी अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील तर. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील फॉलो करू शकता. मी ID डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, चेक करा. बाय बाय.